बुलढाणा तालुक्यातल्या धाड या गावी शनिवारी रात्री एका मिरवणुकीमध्ये फटाके फोडण्याच्या वादातून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये 2 गटात दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती। पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणून गावात संचारबंदी लागू केली होती। मात्र गेल्या 24 तासात कोणतीही अनुचित घटना घडलेली नाहीये। दरम्यान रात्री उशिरा जिल्ह्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या गावाला भेट दिली। सोबतच गावकरी आणि पोलिसांकडून परिस्थिती जाणून घेतली। याचा आढावा घेतला डॉक्टर संजय महाजन यांनी। बुलढाणा तालुक्यातील धाड या गावात काल एका मिरवणुकीदरम्यान फटाके फोडण्याच्या वादातून उद्भवलेल्या वादानंतर मोठी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली होती। आज जर का बघितलं तर या गावात तणावपूर्ण शांतता आहे। पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त या गावात आहे। गेल्या 24 तासात या गावात कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही। मात्र त्यामुळे पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। जनजीवन आता या ठिकाणी पूर्वपदावर येत आहे। हळूहळू का होईना या गावातील आता तणाव निवळत आहे। मात्र पोलिसांनी खबरदारी म्हणून या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे। गावाच्या ज्या काही सीमा आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कसून चौकशी केली जाते आणि त्यानंतर प्रत्येक वाहन हे तपासले जातं। मोठा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा ठेवण्यात आलेला आहे आणि खबरदारी म्हणून पोलिसांचा जरी हा बंदोबस्त असला तरी या ठिकाणी प्रत्येक वाहन हे तपासून सोडण्यात येतं। आज या गावात शांतता आहे, त्यामुळे कालपासून या ठिकाणी जमावबंदी आदेश सुद्धा आता मागे घेण्यात आलेला आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, धाड, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।